मकर राशीसाठी वर्षाचा शेवट इतका भव्य, शक्तिशाली आणि नियती बदलून टाकणारा असा कधीच नव्हता. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात तुमच्या जीवनात अशा घटना घडणार आहेत, ज्या केवळ बदल नाहीत, इतिहास बनवणाऱ्या वळण ठरणार आहेत. मकर राशीचा स्वभाव जिद्दी, संयमी आणि मेहनती असतो. पण तुमच्या या जिद्दी आणि संयमाला आता ब्रह्मांडांकडून असा प्रतिसाद मिळणार आहे की अनेक वर्षांपासून अडकलेल्या गोष्टी एकामागून एक सुटत जातील. शनीची दृष्टी, गुरूचा आशीर्वाद आणि बुधाचा जबरदस्त परिणाम या तिन्हींच्या त्रिकोणातून मकर राशीच्या जीवनात अचानक वेगाने सकारात्मक बदल घडत जातील. एखादा दरवाजा उघडत नाही म्हणून तुम्ही वाट बघितलीत, पण आता नियती तुमच्यासाठी 10 दरवाजे उघडणार आहे. हे 11 दिवस तुमच्यासाठी फक्त बदल नाहीत, हे तुमच्या भाग्याच्या पुस्तकात सोन्याने लिहिले जाणारे दिवस आहेत. म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, कारण शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळेल, जो तुमच्या पुढच्या वर्षाचे भविष्य बदलू शकतो. नंबर 1 आहे अडकलेले काम विजेच्या वेगाने सुरू होणार. गेल्या काही महिन्यांपासून मकर राशी अनेक अडथळ्यांमधून जात होती. एखादं सरकारी काम, कोर्ट केस, कागदपत्रे, मालमत्तेचा व्यवहार, आर्थिक मंजुरी किंवा कोणतीही फाईल, सर्व काही अडकल्यासारखं होतं. पण डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात हा ठप्पपणा पूर्णपणे हटणार आहे. शनी, बुध आणि गुरूचा संयुक्त प्रभाव तुमच्या अडकलेल्या मार्गातून दगड दूर करत आहे. जे काम तुम्ही अनेक वेळा प्रयत्न करूनही पुढे नेता आलं नाही, ते आता सहज पार पाडाल. तुम्हाला स्वतःलाच वाटेल, हे इतक्या सहज कसं झालं. नंबर 2 आहे कर्मफळाची मोठी परतफेड सुरू होणार. मकर राशी म्हणजे कर्तव्य, शिस्त, संघर्ष आणि शांतपणे मेहनत करणारा व्यक्ती. तुम्ही ज्या गोष्टींपासून खूप प्रयत्न केलेत, मनापासून काम केले, पण काही मिळालंच नाही, त्या गोष्टीचं फळ आता मिळणार आहे. नियतीने तुमच्यासाठी राखून ठेवलेलं फळ आता हातात येणार आहे. एखादी व्यक्ती जी तुमच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाली होती, ती आता तुमच्यासाठी दार उघडेल. तुमच्या भूतकाळातील चांगले कर्म तुम्हाला अचानक मदत स्वरूपात उभे राहतील. नंबर 3 आहे आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित वाढ. या कालावधीत तुमच्याकडे पैशांचा प्रवाह वाढेल. अचानक मिळणारा पैसा, एखादा जुना थकबाकीदार, पैसे परत देणे, प्रॉपर्टी डील कायदेशीर होणे, नोकरीत इन्कम वाढणे, बोनस मिळणे किंवा व्यवसायात अचानक ऑर्डर वाढणे, अशा कोणत्याही स्वरूपात आर्थिक लाभ होणार आहे. काही मकर राशींना घरातील आर्थिक तंगी पूर्णपणे दूर झाल्याची भावना येईल. तुमच्या बँक बॅलन्समध्ये अनेक महिन्यानंतर सकारात्मक बदल दिसतील. नंबर 4 आहे जीवनाला बदलणारी नवीन दिशा मिळणार. या 11 दिवसात तुम्हाला एखादा निर्णय स्पष्टपणे दिसेल. काय करायचं, कुठे जायचं, कोणता मार्ग निवडायचा, ही स्पष्टता अचानक मिळेल. कदाचित हा निर्णय तुमच्या करिअरशी, व्यवसायाशी किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असेल, पण हा निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलण्याची ताकद ठेवतो. जी ध्येय तुम्हाला अनेक वर्षांपासून धूसर वाटत होती, ती आता तेजस्वीपणे तुमच्यासमोर येतील. नंबर 5 आहे करिअरमध्ये मोठा बदल व नवीन उंची. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ थेट दिसणार आहे. वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. कौतुक, ओळख, पदवाढ, जबाबदारीत वाढ किंवा तुमच्या नावावर मोठं काम असं काहीतरी घडेल. ज्यांना नोकरी बदलायची असेल त्यांना देखील उत्तम संधी मिळेल. काहींना परदेशातील प्रकल्प, ऑनलाईन कामाची संधी किंवा मोठ्या संस्थेत प्रवेश मिळू शकतो. नंबर 6 आहे घरगुती जीवनातील तणाव पूर्णपणे कमी होणार. कुटुंबात चालू असलेले गैरसमज, तणाव, बोलाचालीचे प्रश्न हे सर्व विसरले जातील. घरात अचानक शांती, प्रेम आणि समज वाढेल. जुन्या वादांमुळे तुमची बाजू समोर येईल. कुटुंबातील एखादी जबाबदारी हलकी होईल. घरातील वातावरण इतकं आनंदी होईल की तुम्हाला मनाला खूप दिवसांनी शांती मिळेल. नंबर 7 आहे प्रेमसंबंध व नात्यात गोडवा परतणार. जोडीदारासोबत ताण असेल तर संवाद वाढेल. गैरसमज दूर होतील, मनातील राग निघून जाईल आणि नात्यात ऊब येईल. एकट्या मकर राशींना एखादी नवीन व्यक्ती भेटू शकते, जी भविष्यात तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका निभावू शकेल. ज्यांचं नातं तुटलंय त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक स्थिर, शांत आणि अर्थपूर्ण होतील. नंबर 8 आहे आरोग्य सुधारण्याची प्रक्रिया सुरू होणार. या दिवसात तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल, मनातील ताण कमी होईल आणि तुम्ही दीर्घकाळानंतर हलके वाटाल. एखाद्या जुन्या आजारावर आराम मिळू शकतो. काम करण्याची इच्छा, शक्ती आणि मनोबल वाढेल. तुमचं संपूर्ण अस्तित्व नव्या ऊर्जेने भरून जाताना तुम्हाला जाणवेल. नंबर 9 आहे अंतर्मन आणि आध्यात्मिक शक्ती जागृत होणार. या काळात तुमचे अंतर्ज्ञान खूप शक्तिशाली होईल. काय योग्य आहे, काय चुकीचे आहे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं याची अचूक जाण तयार होईल. तुम्हाला स्वप्नांद्वारे किंवा अचानक आलेल्या विचारांद्वारे ब्रह्मांड संकेत देईल. काही मकर राशींना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची इच्छा होईल. मन शांत, स्वच्छ आणि स्थिर होईल. नंबर 10 आहे अचानक येणारी शुभ बातमी. ही बातमी तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. ज्यांना मूल हवं आहे, नोकरी हवी आहे, व्यवसाय वाढवायचा आहे किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाची वाट पाहायची आहे, त्यांना सुखद बातमी मिळू शकते. हा बदल इतका अनपेक्षित असेल की तुम्ही काही क्षण थक्क व्हाल.
ही घटना तुम्हाला सांगेल की नियती तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहून ठेवून बसली आहे. नंबर 11 आहे व्यक्तिमत्वात जबरदस्त परिवर्तन. तुमच्या आत एक वेगळंच तेज दिसेल. भीती, शंका, अडथळे हे सर्व मागे राहतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि तुमच्यातील नैसर्गिक नेतृत्व गुण जागृत होतील. लोक तुमचा सन्मान करतील आणि तुमच्या मताला वजन देऊ लागतील. तुमची ओळख, तुमची क्षमता आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची ताकद आता जगासमोर येईल. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसांमध्ये मकर राशीच्या जीवनात येणारे बदल हे केवळ घडामोडी नाहीत, ते तुमच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची उत्तरं आहेत. तुम्ही अनेक वेळा स्वतःला प्रश्न विचारला असेल, मी इतकी मेहनत करत असूनही माझ्यासाठी योग्य वेळ कधी येणार? हा काळ म्हणजे त्या प्रश्नाचं थेट उत्तर. या 11 दिवसात तुम्ही अनुभवणार आहात तो बदल हळूहळू नाही तर एकदम अचानक होत जाणारा आहे. तुमच्या जीवनातील ज्या गोष्टींनी तुम्हाला वर्षानुवर्षे थकवलं, थांबवलं, अस्वस्थ केलं, त्या सर्वांचा शेवट आता होणार आहे. नव्या मार्गाची पहाट या दिवसांमध्ये उगवणार आहे. या काळात तुम्हाला जाणवेल की तुमच्या मेहनतीचा प्रभाव किती मोठा असतो. नियती तुम्हाला अडवत नव्हती, ती तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी नेण्यासाठी शांत उभी होती. आता त्या वेळेचा दरवाजा उघडतो आहे. यशाचा प्रकाश तुमच्या आधी होता, पण त्यावर पडलेला धूळकण आता साफ होतोय. या 11 दिवसात तुमच्या जीवनाला 4 मुख्य गोष्टी मिळणार आहेत: दिशा, संधी, स्थैर्य आणि ओळख. तुमच्या वाटेला येणारे बदल इतके अचूक आणि नियोजित असतील की तुम्हाला कळेल तुमचे संघर्ष वाया गेले नव्हते, ते तुम्हाला तयार करत होते. प्रत्येक छोटा अनुभव, प्रत्येक केलेला प्रयत्न, प्रत्येक दिलेला त्याग याच क्षणासाठी होता. घरात शांतता येईल, कामात प्रगती होईल, पैशात वाढ होईल, मनात नवीन ऊर्जा येईल आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. जग तुम्हाला नवीन नजरेने पाहू लागेल. तुम्हीही स्वतःला नव्या नजरेने पाहू लागाल. या 11 दिवसात तुम्ही जे बदल अनुभवणार आहात ते 2025च्या संपूर्ण वर्षाचं पायाभूत मजबूत करून टाकतील. हे दिवस तुमच्या पुढच्या वर्षांसाठी सुवर्ण वाटा तयार करत आहेत. म्हणून लक्षात ठेवा, हा काळ तुमच्यासाठी आहे. तुमच्या मेहनतीचा, तुमच्या जिद्दीचा, तुमच्या विश्वासाचा हा सुवर्ण काळ आहे. तुम्ही ज्या उत्तम भविष्याची कल्पना केली होती त्याच भविष्याची दारं आता प्रत्यक्ष उघडणार आहेत. ध्येय ठेवा, आत्मविश्वास ठेवा, नियती तुमचं नाव घेत आहे. आता तुझा काळ सुरू होतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.